दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातामध्ये आपला जीव गमावतात आणि या मृत्यूंच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्हा हा सातत्याने वरच्या क्रमांकावर आढळून आलाय। आता इथला नवले पुलच घ्या, एकाच महिन्यामध्ये इथे कितीतरी अपघात झाल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि कित्येक लोकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय। पण हा केवळ योगायोग आहे का, की यामागे रस्त्यांमधील काही गंभीर त्रुटी दडलेल्या आहेत? ही सगळी प्रश्न जशी आपल्याला पडतात तशीच ती आता सरकारला पडल्यानं याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी प्रशासन आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतंय। जिल्ह्यातील महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांचा अभ्यास करून तब्बल 121 ब्लॅक स्पॉट म्हणजेच वारंवार अपघात होणारी धोकादायक ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे एक असा महामार्ग सुद्धा आहे जिथे तब्बल एकाच महामार्गावर 46 ब्लॅक स्पॉट असल्याचं सुद्धा समोर आलंय। त्यामुळे या सर्व ठिकाणांची संयुक्त पाहणी करून अपघातांची कारणं आणि त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। मग हे ब्लॅक स्पॉट नेमके कोणते आहेत, ते इतके धोकादायक का आहेत, शिवाय या पाहणीनंतर काय बदल होऊ शकतात, याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे तिथे काय उणे असं आपण ऐकलेलं आहे, शिवाय वाहतूक कोंडीमध्ये जगात 5वा नंबरही पुणे शहरानं पटकावलेला आहे आणि आता राज्यातील सर्वाधिक रस्ते मृत्यूंच्या यादीतही पुणे जिल्हाच अव्वल ठरत असल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। आणि याचसाठी नुकत्याच झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पाहणीचे आदेश दिलेले आहेत। जिल्ह्यातील महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांचा अभ्यास केल्यानंतर धोकादायक आकडा जो समोर आलाय तो म्हणजे तब्बल 121 ब्लॅक स्पॉट म्हणजेच अपघात प्रवण ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे आणि यातही सर्वाधिक धोकादायक ठरलाय तो म्हणजे पुणे सोलापूर महामार्ग, जिथे या एकट्या महामार्गावर 46 ब्लॅक स्पॉट आढळलेत, म्हणजेच 46 अपघात प्रवण क्षेत्र। त्यामुळे या महामार्गावर वाहन चालवताना सर्वाधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं सुद्धा आता प्रशासनानं मान्य केलंय। आता आपण पाहूयात की कोणत्या महामार्गावर किती किती ब्लॅक स्पॉट आहेत ते। तर पुणे सोलापूर महामार्ग सर्वाधिक म्हणजेच इथे जवळपास 46 ब्लॅक स्पॉट आढळलेत। पुणे अहिल्यानगर मार्गावर 33 ब्लॅक स्पॉट, इतर प्रमुख मार्ग जे आहेत त्यावर 22 ब्लॅक स्पॉट आणि पुणे बंगळुरू महामार्ग यावर 13 ब्लॅक स्पॉट आढळले असून पुणे पंढरपूर अर्थात जेजुरी रोड या रस्त्यावर 7 ब्लॅक स्पॉट आढळल्याचं समोर आलंय। दरम्यान या आकडेवारीतून स्पष्ट होतंय की पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक धोकादायक मार्ग म्हणून सध्या पुणे सोलापूर महामार्ग समोर आलाय। आता ब्लॅक स्पॉट म्हणजे नेमकं काय, तर अपघात प्रवण क्षेत्र किंवा जिथे जास्त अपघात होतात ती जागा, हे बेसिक आपण जाणतो, पण एखादी जागा ब्लॅक स्पॉट कशी ठरवते हे समजून घेऊया। तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषांनुसार एखाद्या ठिकाणी सलग 3 वर्षांच्या कालावधीमध्ये साधारण 500 मीटरच्या परिसरामध्ये किमान 5 गंभीर अपघात झाले आणि त्या अपघातांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणाची नोंद ब्लॅक स्पॉट म्हणून केली जाते। म्हणजेच हे केवळ अपघात होणारं ठिकाण नसतं, तर वारंवार जीव घेणं अपघात होणारे ठिकाण मानलं जात आहे आणि याच कारणामुळे या ठिकाणांची स्वतंत्र ओळख करून त्यामध्ये सुधारणा करण्यावर सुद्धा भर दिला जातोय। त्यामुळे आता नेमकं यासाठी काय काय केलं जाणार आहे, तर महामार्गांवर सातत्याने होणाऱ्या जीवघेण्या अपघातांची मालिका थांबवण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओने एक मोठी मोहीम हाती घेतली आहे। त्यामार्फत जिल्ह्यातील या सर्व 121 ब्लॅक स्पॉटची प्रत्यक्ष संयुक्त पाहणी केली जाणार आहे। यासाठी विशेष रस्ता सुरक्षा पथक नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक पथकाला तिथे जाऊन नेमके अपघात का होतात, कोणत्या कारणामुळे वारंवार जीवितहानी होते, शिवाय रस्त्यांची रचना कशी आहे, वळणं कशी आहेत, वेग मर्यादा, सिग्नल, त्याचबरोबर फलक, प्रकाश व्यवस्था किंवा इतर कोणतीही त्रुटी आहे का, या सगळ्याचा अभ्यास यामध्ये केला जाणार आहे आणि यानंतर त्या ठिकाणी तात्पुरते उपाय आणि कायमस्वरूपी सुधारणा कोणत्या करता येतील याबाबत सुद्धा शिफारसी करण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय। दरम्यान अजून याबद्दल बोलायचं म्हणजे सर्वप्रथम अधिकाऱ्यांकडून प्रत्येक ब्लॅक स्पॉटवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली जाईल, त्यानंतर अपघाताची खरी कारणं शोधली जातील। प्रत्येक ठिकाणासाठी स्वतंत्र निरीक्षण अहवाल तयार केला जाईल। सर्व पथकांनी आपला संयुक्त आणि स्वाक्षरीयुक्त अहवाल प्रशासनाकडे सादर करायचा आहे आणि त्यानंतर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत या अहवालावर सविस्तर चर्चा होऊन कोणत्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना तातडीने करायच्या याचा निर्णय सुद्धा घेतला जाणार आहे। दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विविध विभागांचे अधिकारी एकत्र काम करणार असल्यामुळे अपघातांची अचूक कारणं शोधून त्यावर प्रभावी उपाय करण्याची शक्यता वाढलेली आहे। विशेष म्हणजे ही मोहीम जिल्हाधिकारी आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानंतर सुरू करण्यात आली आहे आणि त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना आदेश सुद्धा जारी केलेले आहेत।
या संयुक्त पाहणीमध्ये केवळ आरटीओच नाही तर पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI, त्याचबरोबर पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, MSRDC आणि MSIDC या सर्व यंत्रणांचे अधिकारी सुद्धा सहभागी होणार आहेत। विशेष म्हणजे प्रत्येक पथकाला पोलीस उपअधीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा पुणे ग्रामीण यांच्याशी समन्वय साधून प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मात्र या संपूर्ण विषयातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील रस्ते अपघातांची वाढती संख्या। 2023च्या आकडेवारीनुसार देशामध्ये रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रामध्ये झालेत आणि राज्यामध्ये दरवर्षी जवळपास 15,000 नागरिक रस्ते अपघातामध्ये आपला जीव गमावतात। यामध्ये पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर हे जिल्हे मृत्यूच्या संख्येमध्ये आघाडीवर आहेत। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही संख्या कमी होण्याऐवजी दरवर्षी वाढत चालली आहे। यामागे दोन कारणं प्रामुख्याने समोर येत आहेत, ती म्हणजे पुणे बंगळुरू महामार्ग, त्याचबरोबर पुणे सोलापूर आणि पुणे अहिल्यानगर असे राष्ट्रीय महामार्ग पुणे शहरातून जातात। इथे दिवस रात्र हजारो ट्रक, कंटेनर आणि खाजगी वाहनांची वाहतूक सुरू असते आणि त्यामध्ये शहरातील वाढती लोकसंख्या, IT कंपन्यांमुळे वाढलेली लोकसंख्या, वाहन संख्या, अवजड वाहनं आणि वेगवान वाहतूक यामुळे अपघातांचा धोका हा अनेक पटीने वाढलेला दिसतोय। जसं मगाशी आपण उल्लेख केला नवले पुलाचा, इथे अपघात होतात हे माहीत असताना सुद्धा वाहन चालकांकडून सुसाट वाहनं इथे चालवली जातात आणि म्हणूनच दुसरं अपघाताचं कारण ठरतंय अतिवेग, चुकीची ओव्हरटेकिंग, त्याचबरोबर मद्यधुंद अवस्थेमध्ये वाहन चालवणे, नियमांचं उल्लंघन करणे, खराब रस्ते, अपुरी प्रकाश व्यवस्था, धोकादायक वळण, चुकीची वाहतूक व्यवस्था आणि वाढती वाहन संख्या ही सगळी जी कारणं आहेत ती अपघातासाठी प्रामुख्याने कारण ठरतात असं तज्ञांनी सुद्धा व्यक्त केलंय। आणि म्हणूनच ही केवळ प्रशासनाची एकट्याची जबाबदारी नाही तर प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षित वाहन चालवणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कारण रस्त्यावरील एक छोटी चूक सुद्धा कोणाच्या तरी आयुष्याचा शेवट ठरू शकते। कारण सकाळी घरातून निघालेला माणूस रात्री घरी परत आला हेच भाग्य मानायचं अशी भयंकर परिस्थिती सुद्धा आता वाहतूक व्यवस्थेमुळे निर्माण झाली आहे। आणि म्हणूनच पुणे जिल्ह्यातील या 121 ब्लॅक स्पॉटची संयुक्त पाहणी ही केवळ सरकारी प्रक्रिया नसून भविष्यात अनेकांचे प्राण वाचवणारे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतंय असं म्हटलं जातंय। या सगळ्या प्रकल्पाची जी आहे किंवा हे जे पाऊल आता उचललं गेलंय त्याची आज खरंच शहराला गरज आहे असं सुद्धा म्हणता येणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र सरकारकडून उचललं गेलेलं हे पाऊल किती महत्त्वाचं आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।